कंपनीतील कामगारांना रात्री बेरात्री रस्त्यात अडवून चाकूचा धाक दाखवून लूटमार करणाऱ्या 4 जणांना MIDC चुंचाळे पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून 30 मोबाईलसह एकूण 3,54,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। कंपनीतील कामगार रात्रीच्या सुमारास कामावरून घरी जात असताना त्यांना रस्त्यात अडवून चाकूचा धाक दाखवून लूटमार करण्याच्या घटना MIDC चुंचाळे पोलीस चौकीच्या हद्दीत घडल्या होत्या। या संदर्भात चुंचाळे पोलीस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्यांचा तपास करत असताना पोलीस शिपाई अनिल कुऱ्हाडे यांना त्यांच्या खबरांमार्फत गोपनीय माहिती मिळाली असता प्रभारी पोलीस निरीक्षक मनोहर करंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, पोलीस उपनिरीक्षक अतुल पाटील, संदीप शेवाळे यांनी सापळा रचून या गुन्ह्यातील आरोपी मंगेश उर्फ मंग्या अंकुश पवार वय वर्ष 24, निलेश उर्फ निल्या देविदास खरे वय वर्ष 22, कुणाल रवींद्र पगार वय वर्ष 24, कुणाल यादव जाधव वय वर्ष 24 यांना अटक करून त्यांच्याकडून 30 मोबाईल फोन, एक धारदार चाकू, 2 मोटरसायकल असा एकूण 3,54,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। सदरची यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त नाशिक शहर संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त अंबड विभाग शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली MIDC पोलीस चौकीचे प्रभारी पोलीस निरीक्षक मनोहर करंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मुगले, पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, पोलीस उपनिरीक्षक अतुल पाटील, संदीप शेवाळे, समाधान चव्हाण, अनिल कुऱ्हाडे, सुरेश जाधव, श्रीकांत सूर्यवंशी, अर्जुन कांदळकर, दिनेश नेहे, जनार्दन ढाकणे, श्रीहरी बिराजदार, संदीप खरणार, किरण सोनवणे, हेमंत आहेर, महेश सावंत यांनी पार पाडले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अतुल पाटील हे करत आहेत। चुंचाळे MIDC पोलीस चौकीच्या हद्दीमध्ये काही कामगारांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील मोबाईल आणि काही किमती ऐवज काढून घेतला जात होता अशी माहिती आपल्याला मिळाली। त्या माहितीच्या आधारे आपल्याला जेव्हा गोपनीय माहितीच्या आधारे काम केलं तेव्हा PSI पवार, संदीप पवार हे स्टाफ जेव्हा तिथे गेले त्यांनी सापळा लावून 4 आरोपींना आपल्या ताब्यात घेतलेलं आहे। या प्रकरणी चुंचाळे MIDC येथे गुन्हा दाखल आहे आणि त्या गुन्ह्याचा पुढील तपास PSI अतुल पाटील हे करतात। अंबड पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 188/2024, भाजवी कलम 392, 397, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल होता। नमूद गुन्ह्याच्या तपासाबाबत माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक साहेब, माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 श्रीमती राऊत मॅडम, त्याचबरोबर माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री देशमुख साहेब व चुंचाळे पोलीस चौकीचे वरिष्ठ पोलीस नायक कारंडे साहेब यांनी आम्हाला, त्याचबरोबर गुन्हे शोध पथकाचे संदीप पवार साहेब यांना वेळोवेळी मार्गदर्शन करून नमूद गुन्ह्याच्या अनुषंगाने कारवाई करण्याबाबत तात्काळ सूचना दिल्या व मार्गदर्शन केले। त्या मार्गदर्शन अनुषंगाने PSI पवार साहेब व आम्ही या ठिकाणी अंबड परिसरात योग्य तो आरोपीच्या गुप्त बातमीदारावर मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने माहिती घेऊन त्यांच्याकडून सापळा रचून त्यांना शिताफीने अटक केलेली आहे। अटक आरोपीकडून अंगझडतीमध्ये गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर इतर आरोपींकडून सुद्धा त्यांनी यापूर्वी केलेल्या ठिकाणावरून त्यांच्याकडून ज्यांना मोबाईल विक्री केलेले आहेत त्याचबरोबर त्यांनी काही गिरवी ठेवलेले आहेत असे लोकांचे मोबाईल आम्ही 29 मोबाईल, त्याचबरोबर चाकू व 2 मोटरसायकल जप्त करण्यात आहेत। नमूद आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत। नमूद गुन्ह्याचा तपास जो आहे माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली, त्याचबरोबर आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय श्री कारंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतः मी करत आहे। स्टार न्यूजसाठी प्रतिनिधी राजेंद्र दोंडे, नवीन नाशिक।